नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. वाजल्यात 8:30 आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जर्नी विथ टू व्हील्समध्ये. हां, मी मराठी बोलतो आहे. तर आजची राईड आपली आहे मित्रांबरोबर आणि असे 9 ते 10 आम्ही लोक फ्रेंड्स आहोत. ते चालले आहेत फार्म, ओके, प्रसिद्धी फार्मसाठी, आणि तो आहे कर्जत. तर आपण आपला स्टॉप आहे आता गांधीनगर, आणि माझ्या पाठी बसला आहे ऋषी, जो पाठच्या टायमाला होता मिल्की बार वॉटरफॉलला. तर तुमचा प्रतिसाद तर चांगला भेटला नाही मिल्की बार वॉटरफॉलसाठी. फायनली रोजची ट्रॅफिक आणि आपण पोचलो आहे पवईच्या ब्रिजवर. तर थोडा या टायमाचा व्ह्यू बघायचा होता आपल्याला, तर बोललो थोडा घेऊया आपण. हे बघा पवईचं व्ह्यू, सकाळ सकाळ 8:30चं, मस्तपैकी खूप छान वाटतं आहे. आणि ॲक्च्युअलमध्ये हे जरा बघितल्यानंतर ना थोडं चांगलं वाटतं. म्हणजे जेव्हा पण मी येतो, माझा जॉब इकडेच आहे तुम्हाला माहिती आहे, तर ऑब्वियसली मित्रांनो ऑलमोस्ट 9:30 झालेत आणि असं डोकं फिरवलं नाही या लोकांनी. सगळे आत्ता आलेत आणि आले तर आले, पेट्रोल भरायला गेले. ये शैलेश आपला FY तुम्हाला दाखवतो, लाईनीत सगळे FY दाखवतो मी. हा आता लेटेस्टवाला आहे. हा आशुतोष, ह्याला तर ओळखता, नवीन पाहुणा, खूप दिवसांनी आला, 3 वेळा आला नाही. आणि हा श्रेयस, तुम्ही बघितलं ह्याला, ती काय कुठली रे, दारू नाही, ड्रिंक, पावभाजी बघितला असेल तुम्ही ह्याला. ज्यूस कोणता आहे? हा, ज्यूस कोणता आहे? पावभाजी आहे. हा तो आहे. नाही इथलं नाव काय? पावभाजी. साहिल एक दाखवतो तुम्हाला, काळा आहे, फक्त दात दिसतात त्याचे. हा ऋषिकेश, ह्याला तर चांगला ओळखता तुम्ही. हा आपला इन्चार्ज, 1 नंबरचा घटिया इन्चार्ज. तुम्हाला सांगतो काय ते. हा पप्पा आहे, पण आम्ही त्याला पोरं म्हणून वागवतो. हा बिचारा यावेळी बरोबर होता, टायमावर आलाय, एकदम व्यवस्थित. आम्ही रोज टायमावर येतो भाई, हे लोक लेट करतात. आणि तुम्हाला ना मी माझ्या कामावरचे ना FY दाखवतो लाईनीत. सगळ्यात पहिला श्रेयस, कोण आहे पहिला दोघांपैकी? हा बघा, हा सगळ्यात पहिला, त्यांनी काम सोडलंय आणि कुठला JBL मध्ये लागलाय. हा सेकंड, ओके, हा जरा व्यवस्थित आहे. हे कुठे गेला? आणि हा आता लेटेस्ट वाला. आणि एकाची ओळख दाखवतो, इकडे पळतो कुठे. हे बघा, ह्याच्या पाठी मी हमेशा लागलेला असतो, बाबा चल चल चल. हा सारिकाचा बॉयफ्रेंड आहे. फक्त दात दिसतो त्याचे. तर जरा निघूया आपण आता. तर गणपती बाप्पा मोरया, राईडला सुरुवात होते. थकलो यार, इथे 1 तास झाला आहे. लोकांनी भाई बँड वाजवली आमची, ना नाश्ता केला आहे ना काय नाही. जाऊया आता फटाफट. तर अशा प्रकारे आपलं लाईनअप आहे. कोण कुठे चालवतं नाही माहिती, सगळे असे पहिल्यांदा जमा झालेत. तर बघूया किती धमाल येते. साहिल नेहमीसारखा वेडावाकडा चालवतो आहे आणि आज ट्रॅफिक असल्यामुळे पूर्ण गोंधळ होणार आहे. जो आम्ही टाईम डिसाईड केलेला 12 वाजताचा, मला वाटत नाही तो होईल. मी मॅप लावला आहे, मिनिमम मॅक्झिमम जे पण आहे 80 किलोमीटर आहे जाऊन. म्हणजे टोटल मला असं वाटतं आहे 160-170 होईल. तर विशाल आणि शैलेश मला वाटतं पाठी राहतील, आणि हे लोक तर नेहमीची गँग आहे, तर यांना माहिती आहे हे लोक पुढे जातील. रुपेश नेहमीप्रमाणे स्पीकर घेऊन आलेला आहे त्याचा, एकदम बोटचा सेटअप. गॅप टाकत हमेशा की तरह. पहिला ऐकत नाही, त्याला किती पण पकडायचा प्रयत्न केला ना, तो इथून तिथून मुंगूस पळतो तसा पळणार. श्रेयस गोप्रो बघत होता, आता त्याचा फुटेज घ्यायचा आहे आणि त्यालाच फुटेजमध्ये ठेवायचा आहे. तर बघूया.
किती मजा येते, काय करू शकतो आपण. हा बघा, चला आता आपल्याला एक एक असंच जरा टाईमपास करायचा आहे. एकेकाची थोडी अशी फुटेज घेऊया, त्यांना फुटेज देऊया. हा खूप दिवसांनी आला आपल्याबरोबर, यायला मागत नाही, नेहमी बघावं तेव्हा असंच करत असतो. आणि तो पाठचा जो बसला आहे शेंडीवाला, तो पण सेम तसाच आहे. 4 राईड होतात तेव्हा 1 राईडमध्ये तो येतो. आणि जे तुम्हाला नंतरला ओळख करून दिले, शैलेश आणि विशाल, जो काळा म्हणून, हे पहिल्यांदा आलेत. तर आता मजा येणार आहे. आज बोलतात ना की जशी माणसं पाहिजे होती सगळी तशी आहेत. साहिलला बोललो गेटअप काढायसाठी, तर तो शूज घालायला लागला त्याचे. आणि रोमेशने शूज काढले पण. फक्त तारीफ केली त्याची की गेटअप चांगला, खाली शूज नाही घातले तर लगेच त्यांनी त्याचे शूज घ्यायला रेडी केला. येत आहेत. हा बघ, दे बघ, आता हा आला त्याच्यात, मला बोलतो मला दे. भाई साहेब काय बोलायचं या लोकांना. बघितलं, सगळ्यांनी पुढे चला. फुल टाइमपास आहे, फुल. तुला जायचं त्यांच्यात. अशा प्रकारे ड्रायव्हर चेंज झालेले आहे. शैलेश थोडी स्लो गाडी चालवत होता, आता साहिलने घेतली आहे, विशालने. आणि विशाल पळवत आहे मस्तपैकी. ये देखिए कैसे चला रहा है, ऐसा लग रहा है मुंह में गुटखा खाया है. तोंडात पान खाल्लं आणि गाडी चालवत आहे. खतरनाक आहे, एक अल्टर लोक आहेत. मी तुम्हाला सांगतो हा प्लॅन कसा झाला की सिद्धेशचा बड्डे होता आणि मागच्या टायमाला आम्हाला माहिती नव्हतं त्या बड्डे, पण मनवायचा होता, पण त्यांनी सांगितलंच नाही कोणाला. आणि झाल्यानंतर आम्हाला कळलं, बोललं सोडा. तर यावेळी आम्ही मस्त सेलिब्रेट केला. तर तो स्वतःहून पार्टी देतो आहे आणि अर्धा खर्च तोनीच उचलला आहे, त्याचे खूप आभार. आणि एकदा माझा हा स्पायडरमॅन पळायला लागला की मजा येते. तुम्हाला मागच्या वेळीच बोललो की याचं नाव मी स्पायडरमॅन ठेवलं आहे. स्पायडरमॅन कशासाठी? ह्याच्यासाठी की रेड कलरची गाडी आहे आणि मी जेवढ्या पण गाड्या घेतल्या आहेत सर्व गाड्यांवर ना स्पायडर आहेत. म्हणजे छोटे छोटे वेगवेगळ्या प्रजातीचे ना मला स्पायडर भेटलेत हमेशा. हे बघा JNPT, बोला तुम्हाला JNPT रोड आहे. मी आता 100च्या स्पीडला चालवतो आहे गाडी. धूळ मिट्टी खूप आहे आणि असं वाटतं हे फॉग नाही, हे प्रदूषण आहे, माती भीती. आता माझं हे जे येल्लो कलरचं मैंने घातलं आहे, मला आरशात दिसत असेल, सगळं खराब होणार आहे. भरपूर हे आहे, माती आहे, माहीत नाही एवढी कुठून येते. बट जेव्हा गाडी माझी 100-120ला पळते ना यार, खूप मजा येतो. याचं टुकू मला नाही येत. मी 100च्या स्पीडला आहे, 100, 110. हे मोबाईलमुळे तुम्हाला दिसत नाही, कारण मी जाणून बुजून जो माउंट आहे तो मध्ये लावला आहे, कारण का स्टेबल राहतो, मोबाईल एवढा व्हायब्रेट होत नाही. जेव्हा मी साईडला लावला होता, साईडला खूप व्हायब्रेट झालेला, म्हणून मी तो काढला. स्वतःहून रिमूव्ह करू शकतो मी, चांगला आहे माउंट. स्क्रूड्रायव्हर तर पाहिजे. आपण तिकडे झालो दत्त स्नॅक्सच्या इथे, खोपोली मार्ग. जसा श्रेयस बोलला, काय समजलं ना, मॅपने एवढं फिरवून का आणलं मला कळलंच नाही. कुठे आलो बघितलं आपण? खोपोलीला. खोपोली हां. तर हे आपण तिथेच आलो खोपोली मार्गाला. तर आपण नेहमीच्या रोडनी येऊ शकलो असतो, पण ठीक आहे, हा पण रोड चांगला होता. मी आलो एकदा दोनदा, बट सही वाटला की नाही. सकाळच मजा येते या रोडवर, कारण खाली असतो पूर्ण. आय लव्ह इट.
हे जरा भीती वाटते. या टायमाला सगळे कोण ना कोण येतच राहतात मध्ये 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 मध्ये. बघितलं तुम्ही लोकांनी, हे असं आहे तर बघत पण नाही, डायरेक्ट टाकतोय. आता जर मी डायरेक्ट टाकली असती, हॉर्न नसता दिला तर भाई ठोकण्याचे चान्सेस होते. आणि हा तोच रोड आहे, माथेरानचाच रोड आहे. इथे एक आहे बघण्यासाठी काहीतरी, फिल्म सिटी या काहीतरी आहे. मी एकदा बघितलेलं आहे ते, जरा दिसलं तर बघा. हा आहे बघा समोर, हेच आहे. बोललो ना तुम्हाला, हे बघा हेच आहे. हे स्टॅच्यू जिथे मी फोटो काढले होते, हे बघा. आय थिंक सो थीम पार्क आहे, आर्ट्स वर्ल्ड. मला वाटते फिल्म सिटीज आहे काहीतरी आहे यार. आपण नंतर बघूया, कारण पाऊस तर गेला, थंडी आली, सगळं गवतं बिवत आहेत. तर काय माहिती हा विरान जागेत कुठे आहे आपलं, कशी वाट आहे. बापरे, मला वाटतं आपल्याला काय घ्यायचं असेल तर बाहेर यावं लागणार आहे. ह्या लोकांनाच पाठवायला लागणार आहे. इथूनच आहे. हां हां, नाही प्रसिद्धी, पाटील प्रसिद्धी काय माहिती कुठल्या काय काय फार्म हाऊस. असे रस्ते, कार कशी येणार इथून? कार येणारच नाही भाई, डेंजर आहे. अरे बापरे, कार कशी येणार रे? ओ भाई डेंजर डेंजर, क्या रोड है. आहा, ये किधर से किधर जाने का है. लेफ्ट मारू समोरून. हां चालेल, थँक्यू भाई. एकदम डेंजर रस्ता एकदम. ओके, हा रस्ता आहे काय कुठून तरी. हा बघ, हा मेन रस्ता आहे. हा मॅप काय पण दाखवतो रे. चला, आपणच पहिला पोचलो आहे. हे लोक कुठे राहिले काय माहिती. मित्रांनो, फर्स्ट आम्हीच पोचलो आहे. तर आता कसं, जरा पावसाळा गेल्यानंतर थोडंसं हे इथे जरा झाडं बिडं कमी दिसतात, त्यामुळे असं थोडं विरांसारखं दिसत आहे. तर तुम्हाला मी दाखवतो आतून. बाहेरून जरी नॉर्मल असलं तरी तुम्ही बघू शकता, बाहेरून थोडं नॉर्मल दिसतं आहे, पण आतून तसं नाही. आतून खूप छान आहे. आणि पब्लिक जेवढी जास्त असेल तेवढी मजा येते. इथे बघा लेफ्ट साईडला पूल आहे, तुम्हाला दाखवतो मी. चला पहिला पूलच दाखवतो. मी जरा शूज बीज काढले आहेत, पाणी बिणी खराब नाही व्हायला पाहिजे. तेव्हा हा असा एरिया आहे, इथून पाणी येणार. लाईटिंग वगैरे पण आहे तिथे, लाईट आहे. आता हे दुपारचा टायमिंग आहे, आम्हाला 12चं सांगितलेलं, तर आम्ही त्याच्या आधीच आलो आहे. पाणी पण ठीक आहे. तर बघा त्यांनी क्लीन केलं आहे नाही केलं आहे, मला जरा घाण वाटतं आहे, पण ठीक आहे. एवढा मजा करण्यासाठी ठीक आहे. म्हणजे जेवढा आम्ही मागच्या टायमाला आलेलो तेवढाच आहे. आणि आजूबाजूला बघा अशी झाडं वगैरे आहेत, हे बघा. म्हणजे आहे पब्लिक जर जास्त येतं आहे तर बाईक मी तिथे लावली आहे, नंतरला परत काढून आणि सावलीत लावीन. तर हा असा एरिया आहे. पण तुम्ही तोपर्यंत करून बघा. हा असा स्पेस आहे, ओके. म्हणजे तुम्ही इथे नाचू शकता, स्पीकर विकर लावू शकता. मॅट्रेस आहेत, मोठा फॅन आहे, वरती पण मोठा फॅन आहे. जसं किचन टाईप एरिया आहे. आणि हे आतमध्ये झोपण्यासाठी. आणि ठीक आहे, वॉशरूमसुद्धा, लाईट ठीक आहे. आणि हा असा एरिया आहे, म्हणजे नॉर्मल ठीक आहे, म्हणजे एवढं खास नाही आहे. जसं आम्ही मागच्या टायमाला गेलो तो थोडासा चांगल्यातला होता, पण तो थोडा महागडा होता. म्हणजे 10,000 होता, तर हा 6,000मध्ये 10 जण, तर जरा स्वस्त पडतो. तर अशा प्रकारे हा फार्म हाऊस आहे. नॉर्मल आहे. 6,000 तुम्हाला काय पाहिजे, ठीक आहे. एन्जॉय केल्याची मतलब. स्विमिंग पूल पण आहे बाजूला. म्हणजे मला तर ठीक वाटला, पण मागच्या वेळी जो आपण गेलेलो तो सॉलिड होता. शायद मी व्हिडिओ बनवली नव्हती तेव्हा, मस्त होता. तर बघताय तुम्ही, आता पब्लिक येते हळूहळू, आपण तोपर्यंत शांतता घेऊया, ओके. फायनली सगळे आलेले आहेत, ऑलमोस्ट अर्धा तासांनी आलेत.
साहिल तिकडे बॉडी दाखवतोय गंजीवर, आशुतोष पण. तर तुम्हाला बॉडी नाही मग दाखवतो का? तेच तर. आणि मस्त माझ्या 2 बिअर आलेल्या आहेत, त्याचा मस्त पिणार चिल करणार. तुम्हाला माझा सेटअप दाखवतो. एक मस्त स्टार्टिंगलाच कबाड घेतला, त्याच्यात सगळं मांडून टाकलं. आणि हा आपला शैलेश मस्त टी शर्ट घातला लहान पोराचं. त्याची बायको पण बोलली काय म्हणून घातलंय. अरे असं झालंय. बहुत लंबा दिख रहा है, दिख ही नहीं रहा है. अरे 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 अभी भी नहीं दिख रहा है तू. मेरा ये दिखा दो. ये काला क्या कर रहा है पता नहीं. ये देखो, ये पकाड़ी, ये सब मेरा सामान है. बाकी इन लोगों का इधर है. बस मेरी गाड़ी की चाबी नहीं मिल रही. रुपया 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 हे रुपया. लांब 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 लांब. It's the
आपण तर ड्रिंक करत नाही राधे राधे वाले. मला पण घ्यायचं आहे. लाव 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 लाईट लाव लाईट लाव.
सिद्धेश नाचतोय हे सिद्धेश नाचतोय अरे झोपला नाही तो थोड़ा भी नहीं खाता है अभी मैं एक टाइम से दारू भी छोड़ने वाला हूँ यार तू दारू छोड़ करस सोड भाऊ कर मस्कर मग करू भाई मैं पीता नहीं पता